नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। निवडणुकीत भाजपा दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन। भाजपाने निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, त्याची आठवण करून देण्यासाठी काँग्रेसने एकदिवसीय धरणे आंदोलन केले। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा या पिकांची शासनाने त्वरित खरेदी करावी। खुल्या बाजारात कमी किमतीत विकलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांना भावांतर योजना जाहीर करावी। शेतकऱ्यांना लागणारे खते, बियाणे, कीटकनाशक व अवजारे यांना जीएसटी मुक्त करावे। पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, इतर आणि शहरातील वीज ग्राहकांना वीज मंडळाने जे स्मार्ट मीटर बळजबरीने बसवणे सुरू केले आहे, ते मीटर बसवणे त्वरित बंद करावे। वरील मागण्या घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी भाजप सरकारला आठवण देण्यासाठीच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र महाजन, इरफान मनियार, युवक प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, मनोहर महाले, महिला सरचिटणीस कुसुम पाटील यांनी सहभाग नोंदवला। नाशिक संभाग ब्युरो मोतीलाल अहिरेची रिपोर्ट। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने जेव्हा सत्तेत यायच्या आधी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन होतं की कर्जमुक्ती करू, आम्ही शेतकऱ्यांच्या अवजारे याच्यावर जीएसटी माफ करू, नंतर तूर, सोयाबीन हे खरेदी करायला पाहिजे, या अशा काही गोष्टी होत्या, त्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे। म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार, जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार प्रदीपराव पवार म्हणून सगळ्यांनी आज पाचोरा तालुक्याचं आंदोलन केलेलं आहे। आणि हे आंदोलन धरणे आंदोलन सक्रिय इश्यू झालेलं आहे। या ठिकाणी अजून एक मागणी आम्ही केली होती की जे पाचोरा आणि भडगाव तालुक्या आणि पाचोरा तालुक्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये शेतकरी असो कोणी असो, सगळ्यांना वीज मंडळ जे स्मार्ट मीटरच्या नावासाठी ते ग्राहकांना ते बळजबरीने बसवत आहेत, ते स्मार्ट मीटर आपण बसवू नये। जर यापुढे बसवलं तर आम्ही आंदोलन तीव्र छेडणार आहेत, कारण की याच्यातून ग्राहकाची लूट होणार आहे। स्मार्ट मीटरमध्ये लोकांना आजही माहीत नाही की स्मार्ट मीटर म्हणजे लूट मीटर येते, स्मार्ट मीटर नाही आहे। म्हणून हे मीटर बसवू नये, हा देखील आम्ही मागणी केली होती। आज दिवसभर आम्ही तहसीलदार जे होते त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही पुन्हा सांगतो की आपण जे आश्वासन दिलं तेच फक्त पूर्ण करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि जीएसटी जे आहे अवजारांवर ते माफ करा। तूर, सोयाबीन, कापूस हे तुम्ही खरेदी चालू करा। ज्यांची बाजारात विकले गेले असेल त्यांना समांतर भावांतर आपण लागू करा, अशा ह्या आमच्या मागण्या होत्या। आणि ह्या मागण्या सरकारने गांभीर्याने घ्यावं, अन्यथा या राज्यामध्ये पुन्हा आंदोलन तीव्रपणे उभं राहील काँग्रेसच्या माध्यमातून, एवढं आम्ही बातमी निश्चित सांगतो।